हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पुणेरी गर्ल सायली. सो आपण आज चाललो आहोत गोव्याला. माझी मीटिंग आहे तिकडे. सो मी तुम्हाला दाखवणार आहे एक्सपिरियन्स कसा घेतला मी. इवन इट वॉज माय फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स. सो चला बघूयात. मला आमचे तिकीट्स भेटले होते. देन त्याच्यानंतर आम्ही आता फ्लाईटमध्ये चाललो. जस्ट फ्लाईटमध्ये इंटरच करणार होत आता आपण. मला आधी फ्लाईटमध्ये बसण्याआधी वाटायचं की फ्लाईट खूप मोठी असेल, बट नो, छोटीशी होती. बट छान होती. मी खूप कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, बट अंधार होता सगळा. पहाटे आम्ही गेलो होतो आणि त्यात पाऊस होता खूप. सो विंडोवर पूर्ण पाणी होतं आणि त्याच्यामुळे मला काहीच क्लिअरली दिसत नव्हतं, विजिबल नव्हतं. सो मी जास्त व्हिडिओ घेतला नाही. बट खूप छान होता फ्लाईट एक्सपिरियन्स. एवढं काही वाटलं नाही मला. खूप वाटलं की खूप जास्त वायबल होत असेल, बट नाही. आय थिंक पायलट चांगले होते. त्यामुळे जास्त वायबल नाही झाली. खूप सॉफ्टली टेक ऑफ केला. देन आम्ही आता पोहोचलोय गोव्याच्या एअरपोर्टला. सो हे आपण पोहोचलोय मोपा स्टेशन येथे आणि हे होतं नॉर्थ साईडला. आणि आमचं जे हॉटेल अलॉट केलं होतं आम्हाला ते होतं साऊथ साईडला, जिथे आमची मीटिंग होती. सो आम्ही आलो बाहेर. आमचा ड्रायव्हर यायला थोडा वेळ होता. सो आम्ही इथे फिरलो, थोडंसं बघितलं आजूबाजूला. छान स्टॅच्यू होता. तिकडे जाऊन व्हिडिओज पण काढले. चला, गाडी आली, आपण निघालं. तर आपल्याला साऊथ साईडला जायला ऑलमोस्ट 1 आवर लागला आम्हाला. पण इथले रोड खूप क्लीन होते आणि इथला म्हणजे खूप लांबपर्यंत रस्ते बघितले. इट वॉज सो क्लीन अँड नीट. वाव, लुक ॲट द व्ह्यू. नारळाची झाडं, बंगलोज आणि तो क्लीननेस खूप छान वाटलं बघून. हे आमचं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव होतं कार्वेला. खूप ह्यूज होतं आणि लुक ॲट दिस. सो वेलकम झालं आमचं. वेलकम ड्रिंक दिलं होतं आम्हाला अँड इट वॉज लाईक इन ॲपी फ्लेवर. त्यांचं ओन मॅन्युफॅक्चरिंग होतं, त्यांनी बनवलेलं. कार्वेला रिसॉर्ट. आणि छान होतं रिसॉर्ट, आवडलं आम्हाला खूप. स्पेशियस होतं आणि हे त्याला अटॅच्ड हॉटेलला बीच होता आणि ते सिटिंग अरेंजमेंट्स होती. सो आम्ही जाऊन खूप एन्जॉय केलं तिकडे. खूप सारं फोटो सेशन केलं. आय डोंट नो, दिस रेड फ्लॅग इज फॉर मे बी इट्स प्रायव्हेट एरिया, आय डोंट नो. खूप क्लीन अँड नीट बीच होता. खरंच खूप सुंदर. फॅन, किती मोठा फॅन इकडं आणि इतकं वारे येत होतं त्या फॅन. मग हा आमचा रूम होता, तो मला दिले गेलेला होता. ॲक्च्युली आम्ही आल्या थोडं रिलॅक्स केलं. खूप थकलो होतो कारण खूप उशिराने भेटला होता मी. आणि मग नंतर व्हिडिओ काढला. तो थोडा मेसी झाला होता रूम. इथे स्लिपिंग सिटिंग अरेंजमेंट होती छान आणि व्ह्यू तर खूप सुंदर होता. हा खूप अटॅच्ड होता जो पूल आहे तो. मग आम्ही निघालो बियर आणायला. खूप फिरलो त्याच्यासाठी. ॲक्च्युली हॉटेल खूप इनसाईड होतं, सो आम्हाला खूप थोडं चालावं लागलं. ॲटलिस्ट 1.5-2 किलोमीटर आम्ही चाललो. त्याच्यानंतर आम्हाला भेटला ड्रिंक्स. मग आम्ही घेऊन आलो आणि ड्रिंक केली बीचवर बसून. मग अगेन जेवलो आणि आलो झोपायला रूममध्ये.
कारण उद्या उठून आम्हाला निघायचं होतं घरी. सो चला, गुड नाईट, स्लीपिंग टाईम. माझ्यासोबत एक माझी फ्रेंड पण होती. सो आम्ही दोघीच होतो रूममध्ये. मग ठीक आहे, व्यू. आता आपण निघालोय बॅक टू पुणे. सो बस होती हॉटेलवरूनच आम्हाला. आणि हा माझा पार्टनर. अँड देन दिस इज द व्ह्यू. खूप छान होता आजूबाजूला. ॲक्च्युली गोवा खूप सुंदर आहे आणि साऊथ साईड आहेत छान. नॉर्थ पण छान आहे, नॉर्थ पण छान आहे. साऊथ. ही बघा आमची फ्लाईट आमचा वेट करत उभी होती. आम्हाला पण स्टेअर्सनी चढायचं होतं एरोप्लेनला, बट त्यांनी ऑलरेडी अटॅच केलं होतं मे बी पावसामुळे. बट इथं तर पाऊस नव्हता, स्टील त्यांनी अटॅच केलं होतं. मग काय, चला बॅक टू पुणे. बसेस, इंडिगो बसेस, येस इंडिगो एअरलाइन्स ने चाललोय आपण. येस, सो वी स्टार्टेड. सगळे बघा प्लेन थांबले. खूप छान होता हा एक्सपिरियन्स फ्लाईटचा. नक्की लवकरच परत जाईल मी फ्लाईटने. मला पहिला भीती वाटायची खूप ॲक्च्युली फ्लाईटने जायची. आणि आय थॉट की खूप व्हायबल होत असेल, खूप वरती गेल्यावर काय वाटेल. आणि खूप म्हणजे असं ऐकलं आपण मूवीजमध्ये, ह्याच्यात त्याच्यात बघितलं ना, प्लेन क्रॅश होत आहे ना. सो त्या भीतीने मी कधी बसलेच नाही. सो आत्ता मला बसायलाच लागणार होतं. मीटिंग होती माझी. देर वॉज नो ऑप्शन. पण नाही एवढं काही वाटलं. छान वाटली फ्लाईटचा एक्सपिरियन्स माझा, छान राहिला. सो इथून पुढे खूप पिकअप पकडला होता फ्लाईटनी आता टेक ऑफसाठी. सो खूप फास्ट चालली होती. रात्री एवढं तसंही काही कळलं नाही, बट आता कसं कळत होतं सगळं सनलाईटमध्ये की आपण किती फास्ट चाललो आहे. आतमध्ये कळतही नाही एवढं, फक्त पिकअप घेताना तेवढं व्हॉइस जनरेट होतं त्याच्यामुळं वाटतं. बट वरती गेल्यावर लुक ॲट, वाव. आणि पुढे सगळा समुद्र होता. वाव, इट्स रिअली अमेझिंग. सगळा समुद्र होता. बाप रे, मस्त वाटत. छोटी छोटी आय डोंट नो आयलँड तर नव्हतीच, एवढीशी थोडी असणार, बट होते असे स्पेस समुद्रामध्ये. सी आयलँड सारखे. अँड देन आम्ही खूप जास्त वरती चाललो होतो. खूप मस्त वाटत होतं हा एक्सपिरियन्स घ्यायला. तुम्ही जर नसेल घेतला तर नक्की घ्या. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे फ्लाईट. आणि मॉर्निंग टाईममध्ये फ्लाईट असेल तर जास्त छान वाटतं, बिकॉज रात्रीचं काही एवढं दिसत नाही. मग आम्हाला सो फ्लाईट बघता बघता आम्हाला स्नॅक्स दिले आमच्या कंपनीने. ऑब्वियस ॲड टू कार्ट केलं होतं, सो आम्हाला दिले. त्याच्यानंतर बघा हा व्ह्यू. स्नॅक्स खात चोवर तर आपण आलो पण, म्हणजे खाली पण यायला स्टार्ट झालो होतो परत. सो हा माझा पार्टनर आहे आदित्य वर्क प्लेसवर. आणि अजून एक आमची मैत्रीण होती, ती दुसरीकडे बसली होती. आणि हाच व्ह्यू बघण्यासाठी मी आय थिंक फ्लाईटमध्ये गेले होते. तो फायनल दिसला. वाव. सो आम्ही बघत होतो वरतून, पण काहीच नीट कळत नव्हतं आपण एरिया वाईज की आपण हा व्ह्यू दिसणारा कोणताही ते लवकर
बॅक टू पुणे. आपला एअरपोर्ट पण छान आहे, स्पेशियस आहे. आणि मी एअरपोर्टच्या मागेच राहते, सो मला फ्लाईट दिसत असतात. पण बसले होते पहिल्यांदाच, सो स्नॅक तर काही संपलं नाही, त्याच्या आधीच लँड झालं. तर स्नॅक्स घेऊन बाहेर आलो. आपण पोहोचलो. हे आपल्या एअरपोर्टला आहे लेण्या, जे की पुण्यात महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्रात लेण्या आहेत भरपूर. कार्ला लेणी, भाजा लेणी. सो त्यांनी हे तिकडे विजिबल केलंय. छान वाटलं बघून. मग आम्ही आता चाललोय आमची लगेज घ्यायला. हे दोघं माझ्यासोबत होते, सो वॉज वेटिंग फॉर अ लगेज अँड इट्स योर. पटकन आम्ही आमची बॅग उचलली आणि जायला निघालो. चलो घर पे. माझा हस्बंड माझा वेट करत होता बाहेर, सो फास्ट चला. कसा वाटला तुम्हाला माझा फ्लाईट एक्सपिरियन्स? नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि लाईक करून शेअर करा.